आपल्या सगळ्यांचीच आयुष्य धावपळीची झाली आहेत नाही का? मन सतत कुठेतरी भरकटत असतं. अशा वेळी खरी शांती, मनाची स्थिरता कुठे शोधायची? याचं उत्तर एका खूप जुन्या दिव्य गीतात दडलेलं आहे. चला, आज आपण भगवान विष्णूंच्या त्या 1000 नावांच्या शक्तीबद्दल जाणून घेऊया, जी आपल्या मनाला एक वेगळीच स्थिरता आणि समाधान देऊ शकते. हा प्रश्न बघा, आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच, आणि याचं उत्तर कुठल्या तरी नव्या तंत्रज्ञानात किंवा थेरपीमध्ये नाहीये, तर ते एका हजारो वर्ष जुन्या शक्तिशाली मार्गात आहे. आणि गंमत म्हणजे तो मार्ग आजही तितकाच प्रभावी आहे. तर सुरुवात करूया भगवान विष्णूंच्या ओळखीने. हिंदू धर्मामध्ये त्रिमूर्ती ही संकल्पना आहे, म्हणजे ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश. ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात, भगवान शिव संहार करतात, आणि या दोघांच्या मध्ये या विश्वाचं संतुलन राखण्याचं, म्हणजेच धर्माचं आणि सृष्टीचं पालन करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम करतात भगवान विष्णू. आपण जेव्हा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा चित्र बघतो, तेव्हा त्यांच्या हातात 4 गोष्टी दिसतात. पण ही फक्त शस्त्र नाहीत, तर ती जीवनाची महत्त्वाची प्रतीकं आहेत. शंख, जो सत्याचा आवाज आहे. सुदर्शन चक्र, जे वाईट गोष्टींचा नाश करतं. गदा, जी शक्ती आणि न्यायाचं प्रतीक आहे. आणि कमळाचं फूल, जे आपल्याला शुद्धता आणि शांतीची आठवण करून देतं. हे सगळं मिळूनच तर विश्वाचा समतोल साधला जातो. आता कल्पना करा, क्षीरसागर म्हणजे दुधाचा अथांग सागर, आणि तिथे शेषनागाच्या मऊ शय्येवर भगवान विष्णू आरामात पहुडले आहेत. त्यांच्यासोबत आहेत संपत्ती आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मी. हे दृश्यच इतकं शांत आणि समृद्धीचं प्रतीक आहे की ते पाहिल्यावरच मनात एक वेगळीच स्थिरता येते. चला, आता आपल्या मुख्य विषयाकडे येऊया. सहस्रनाम हा शब्द आपण खूप वेळा ऐकला असेल, बरोबर? पण याचा नेमका अर्थ काय, याचं महत्त्व काय आहे, तेच आता आपण समजून घेऊ. सोप्या भाषेत सांगायचं तर विष्णू सहस्रनाम म्हणजे भगवान विष्णूंना समर्पित एक दिव्य स्तोत्र, आणि त्यात त्यांची 1000 वेगवेगळी नावं आहेत. हिंदू धर्मात याला अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली स्तोत्रांपैकी एक मानलं जातं. पण ही फक्त नावांची एक लिस्ट नाहीये, अजिबात नाही. खरं तर यातलं प्रत्येक नाव म्हणजे भगवान विष्णूंच्या एका वेगळ्या गुणाचं, त्यांच्या एका वेगळ्या शक्तीचं वर्णन आहे. ही 1000 नावं आपल्याला सांगतात की ते अनंत आहेत, त्यांचे गुण अगणित आहेत, आणि या नावांतूनच त्यांचं ते विराट स्वरूप आपल्यासमोर हळूहळू उलगडत जातं. पण इतक्या शक्तिशाली स्तोत्राचा जन्म कुठे झाला, याची गोष्ट आपल्याला थेट महाभारताच्या युद्धभूमीवर घेऊन जाते. हो, जेथे ज्ञानाचा हा अद्भुत प्रवाह एका अगदी अनपेक्षित क्षणी प्रकट झाला. जरा डोळ्यासमोर ते दृश्य आणा. महाभारताचं भयंकर युद्ध नुकतंच संपलंय. कुरुक्षेत्रावर आता भयान शांतता आहे, आणि तिथे बाणांच्या शय्येवर पडले आहेत महान योद्धे भीष्म पितामह. ते इच्छामरणी होते, त्यामुळे मृत्यूची वाट पाहत होते. आणि त्याचवेळी धर्मराज युधिष्ठिर त्यांच्याकडे जीवनातल्या काही अत्यंत गहन प्रश्नांची उत्तरं शोधायला येतात. युधिष्ठिर त्यांना विचारतात की या जगात सर्वात मोठं सत्य काय आहे, दुःखातून मुक्ती कशी मिळेल. या प्रश्नांवर भीष्म पितामहांनी त्यांना अंतिम ज्ञानाचा मार्ग दाखवला. ते म्हणाले, जीवनातल्या सगळ्या दुःखांवर मात करून शांती आणि मोक्ष मिळवण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे भगवान विष्णूंचे नावांचं स्तवन करणं. आणि तोच तो ऐतिहासिक क्षण होता जेव्हा भीष्म पितामहांनी युधिष्ठिरांना भगवान विष्णूंची ती 1000 दिव्य नावं सांगितली. हीच ती नावं जी आज आपण विष्णू सहस्रनाम म्हणून ओळखतो. विचार करा, रणांगणावर दिलेलं हे ज्ञान जीवनाच्या प्रत्येक संघर्षावरचा एक उपाय आहे. तर मग या दिव्य स्तोत्राचा जप केल्याने नेमकं मिळतं काय? याचे फायदे फक्त आध्यात्मिक नाहीत, तर ते आपल्या रोजच्या जीवनातही खूप सकारात्मक बदल घडवून आणतात. चला बघूया. सहस्रनाम पठणाचे फायदे अक्षरशः आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाला स्पर्श करतात. सगळ्यात पहिलं म्हणजे मनाला प्रचंड शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. मग ते आपल्या मार्गातल्या अडथळ्यांपासून आपलं रक्षण करतं, आपल्या आध्यात्मिक प्रगतीला गती देते, आणि इतकंच नाही तर घरात सुख समृद्धी आणण्यासोबतच आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासही मदत करते. म्हणजे बघा, हे एक कंप्लीट पॅकेज आहे. ठीक आहे, फायदे तर कळले. पण आता पुढचा प्रश्न येतो की हे पठण कोणी, कधी आणि कसं करावं. यासाठी काही खूप सोप्या पण तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सहसा सकाळी स्नान करून शांत मनाने पठण करणं सगळ्यात उत्तम मानले जातं. गुरुवार किंवा एकादशीसारखे दिवस तर विशेष फलदायी मानले जातात. पण खरं सांगायचं तर कोणताही शुभ दिवस आपण निवडू शकतो. पण ऐका, या सगळ्या वेळा नियमांपेक्षाही जास्त महत्त्वाचं काय आहे माहितीये?
ती म्हणजे आपली श्रद्धा, आपली भक्ती आणि आपली एकाग्रता. याच गोष्टींमुळे या पठणाला खरी शक्ती मिळते. तर मुद्दा हाच आहे की नियमांचं बंधन महत्वाचं नाही, तर आपली भावना महत्वाची आहे. फक्त शब्द वाचून काढण्याऐवजी जेव्हा आपण ते मनापासून पूर्ण श्रद्धेने म्हणतो तेव्हाच त्याचं खरं फळ मिळतं. कारण शेवटी आपली भक्तीच तर खरी शक्ती आहे. चला तर मग या शक्तिशाली आणि शांतिमय मंत्राने भगवान विष्णूंच्या चरणी आपली भक्ती अर्पण करूया. मनाला शांत करणारा हा दिव्य अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. ओम नमो भगवते वासुदेवाय.